शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे स्टेटस कसे चेक करायचे याची माहिती जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी माहिती येत राहील। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला ती लिंक दिलेली आहे, बेनिफिट लिंकचं, आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे। तुम्हाला त्या लिंकवरती जायचं आहे। लिंकवरती आल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस ओपन होईल, पेज ओपन होईल। यावरती आल्याच्यानंतर इथं आपल्याला दोन ऑप्शन दिसतात। यावरती एक रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईल नंबर। आता ज्या शेतकऱ्यांचा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर लिंक नाही आहे त्यांनी इथं युअर रजिस्ट्रेशन नंबर यावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला तो OTPद्वारे रजिस्ट्रेशन नंबर मिळू शकतो। तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वात प्रथम आपण इथं मोबाईलवरून आपलं स्टेटस चेक करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो आपल्याला इथं ओपन झाल्यानंतर मोबाईल नंबर यावरती क्लिक करायचा आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या बॉक्समध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे। तुम्ही जो PM किसानला मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्या। मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली आपल्याला हा कॅप्चर कोड या बॉक्समध्ये टाकायचा आहे। जशाचा तसा कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो। कॅप्चर कोड टाकल्यानंतर गेट मोबाईल OTP यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर काही वेळातच आपल्या मोबाईलवर OTP येऊन जाईल। थोडा वेळ हे बघा इथं खाली मोबाईल नंबरवर OTP सेंड केला आहे आपल्याला असा मेसेज आला आहे। OTP आल्यानंतर आपल्याला इथं OTP टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर गेट डेटा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। काही वेळात तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल। यामध्ये तुम्ही बघू शकता इथं फार्मर नेम दाखवलेलं आहे, त्याच्या खाली फादर्स नेम, स्टेटस, आपल्याला इथं रजिस्ट्रेशन नंबर दाखवलेला आहे। त्यानंतर इथं आपलं PFMS बॅक स्टेटस दाखवलेलं आहे, इथं सक्सेस दाखवत आहे। त्यानंतर आपल्याला इथं हप्ते दाखवतात आपले 1, 2, 3 हप्ते। इथं बघू शकता हा पहिला हप्ता आहे, दुसरा आणि तिसरा। तो कोण्या बँकमध्ये जमा झाला आहे, किती तारखेला जमा झाला आहे याची माहिती शेतकरी मित्रांनो आपल्याला तिथं बघायला भेटते। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचे पैसे आले नसतील तर असं चेक करून यामध्ये काय अडचण आहे तुम्ही बघू शकता, आणि काय अडचण असेल तर तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याच्यानंतर तुम्हाला काही दिवसात त्याचे पैसे होऊन जातील। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे आत्ता 5 ऑक्टोबर रोजी 4,000 रुपये पडले की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल। आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बाजूच्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।